नमस्कार. शिक्षण प्रणाली कशी चालते याचा कधी विचार केलाय? यामागे ना दोन खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे शैक्षणिक प्रशासन आणि दुसरं म्हणजे शैक्षणिक व्यवस्थापन. आता हे शब्द ऐकायला थोडे जड वाटतील आणि कदाचित सारखेच वाटतील, पण यांच्यात खूप मोठा फरक आहे. चला आज आपण तोच फरक एकदम सोप्या भाषेत समजून घेऊ. एक साधा प्रश्न आहे, विद्यार्थी नक्की काय शिकणार हे कोण ठरवतं? आणि दुसरीकडे ते शिकवण्यासाठी शाळेतले लाईट्स चालू आहेत की नाही हे कोण बघतं? आता बघा, हे दोन्ही प्रश्न किती वेगळे आहेत, नाही का? पण ह्या दोन वेगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्या शिक्षण व्यवस्थेच्या दोन मजबूत स्तंभांमध्येच दडलेली आहेत. तर हे दोन स्तंभ म्हणजे तेच शैक्षणिक प्रशासन आणि शैक्षणिक व्यवस्थापन. आता हे समजायला सोपं जावं म्हणून आपण एक मस्त उदाहरण घेऊया. समजा एक आहे आर्किटेक्ट जो मस्त इमारतीचा प्लॅन बनवतो आणि दुसरा आहे बिल्डर जो त्या प्लॅननुसार इमारत उभी करतो. चला तर मग या आर्किटेक्ट आणि बिल्डरची कामं जरा जवळून पाहूया. ठीक आहे, तर सगळ्यात आधी बोलूया आपल्या आर्किटेक्टबद्दल, म्हणजेच प्रशासनाबद्दल. यांचं मुख्य काम काय, तर काय करायचं आहे हे ठरवणं. म्हणजे हे लोक संपूर्ण शिक्षण व्यवस्थेची एक प्रकारे ब्लूप्रिंटच तयार करतात. म्हणजे बघा, शैक्षणिक प्रशासन म्हणजे काय, तर एकदम मोठ्या कॅनव्हासवर विचार करणं. धोरणं काय असतील, आपली मोठी उद्दिष्ट काय आहेत आणि संपूर्ण शिक्षण प्रणालीला कोणत्या दिशेने न्यायचंय हे सगळं इथे ठरतं. हे अगदी असं आहे जसं विमानातून खाली शहराकडे पाहणं. सगळं काही, संपूर्ण आराखडा एकाच नजरेत दिसतो. तर मग ह्या आर्किटेक्टची मुख्य कामं कोणती? पहिला म्हणजे धोरणं तयार करणं. उदाहरणार्थ सरकारचा शिक्षण विभाग असतो ना, तो संपूर्ण राज्यासाठी एक नवीन अभ्यासक्रम तयार करतो. हे झालं प्रशासनाचं काम. याशिवाय उद्दिष्ट काय असावीत हे ठरवणं, त्यासाठी नियम आणि कायदे बनवणं आणि अख्ख्या सिस्टीमला दिशा देणं, ही सगळी जबाबदारी प्रशासनाची असते. चला, आता आर्किटेक्टचं काम तर कळलं. आता वळूया आपल्या बिल्डरकडे, म्हणजेच व्यवस्थापनाकडे. आर्किटेक्टने जो काही आराखडा बनवलाय ना, तो प्रत्यक्ष जमिनीवर उतरवण्याचं काम हे व्यवस्थापन करतं. यांचं पूर्ण लक्ष असतं हे काम कसं करायचं या प्रश्नावर. सोप्या भाषेत शैक्षणिक व्यवस्थापन म्हणजे काय, तर प्रशासनाने जी धोरणं ठरवली आहेत ती लागू करणं, रोजचं कामकाज एकदम सुरळीत चालू आहे की नाही हे पाहणं, आणि जी उद्दिष्ट ठरली आहेत ती पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे जी काही साधनं आहेत त्यांचा एकदम योग्य वापर करणं. तर मग बिल्डर म्हणून व्यवस्थापनाची कामं कोणती? पहिलं तर धोरणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी. आठवतंय, सरकारने नवीन अभ्यासक्रम बनवला होता, तर आता शाळेचे मुख्याध्यापक ठरवतील की तो अभ्यासक्रम आपल्या शाळेत कसा लागू करायचा. हे झालं व्यवस्थापनाचं काम. याशिवाय रोजचं कामकाज पाहणं आणि आपल्याकडे असलेले लोक, वेळ आणि पैसा या सगळ्याचं योग्य नियोजन करणं, हे सगळं व्यवस्थापनाच्या अखत्यारीत येतं. ठीक आहे, आतापर्यंत आपण दोघांची कामं वेगवेगळी पाहिली. आता अजून स्पष्टता येण्यासाठी चला यांची थेट तुलनाच करूया. म्हणजे मग यांचा स्तर, कामाचं स्वरूप आणि जबाबदाऱ्या कशा वेगळ्या आहेत हे एकदम क्लिअर होईल. पहिला फरक बघूया पातळीचा. प्रशासन हे एकदम टॉप लेव्हलला काम करतं, जिथं फक्त पॉलिसी बनतात. याच्या अगदी उलट व्यवस्थापन हे थेट ग्राउंड लेव्हलवर काम करतं, जिथे त्या पॉलिसीज लागू केल्या जातात. प्रशासनाची व्याप्ती खूप मोठी असते, म्हणजे संपूर्ण शिक्षण प्रणाली, जसं की UGC किंवा आपलं स्टेट बोर्ड. पण व्यवस्थापन मात्र फक्त एका संस्थेपुरतं, म्हणजे एका शाळेपुरतं किंवा कॉलेजपुरतं मर्यादित असतं. उदाहरणार्थ शाळेचे मुख्याध्यापक. आता कामाच्या स्वरूपाबद्दल बोलूया. इथेही खूप मोठा फरक आहे. प्रशासनाचं काम कसं असतं, तर दूरदृष्टीचं, मोठं, संकल्पनात्मक, म्हणजे पुढच्या 10 वर्षात अभ्यासक्रमात काय बदल करायला हवेत असा विचार करणं. याउलट व्यवस्थापनाचं काम कसं असतं, तर रोजच्या धावपळीचं, एकदम प्रॅक्टिकल. म्हणजे उद्या वर्गाचं टाइमटेबल काय असेल किंवा आज कोणत्या शिक्षकाला कोणतं काम द्यायचं, हे सगळे निर्णय. ओके, तर आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं ते सगळं एकाच ठिकाणी थोडक्यात आणि सुटसुटीतपणे मांडूया, म्हणजे हा फरक कायमचा लक्षात राहील. तर मग थोडक्यात काय, प्रशासन हे धोरणात्मक आहे, तर व्यवस्थापन अंमलबजावणीशी संबंधित. प्रशासन एकदम वरच्या पातळीवर काम करतं, तर व्यवस्थापन थेट जमिनीवर. एक ठरवतं काय करायचं आहे, तर दुसरं ठरवतं ते कसं करायचं. प्रशासनाची जबाबदारी आहे धोरणं आणि नियम बनवणं, तर व्यवस्थापनाची जबाबदारी आहे त्यावर ॲक्शन घेणं. उदाहरणच द्यायचं झालं तर शिक्षण संचालक म्हणजे प्रशासन आणि शाळेचे मुख्याध्यापक म्हणजे व्यवस्थापन. हाच तो आपल्या आर्किटेक्ट आणि बिल्डरमधला खरा फरक. पण या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट मात्र अगदी स्पष्ट होते. प्रशासन आणि व्यवस्थापन यांच्यात कितीही फरक असला तरी ते एकमेकांपासून वेगळे नाहीत. खरं तर ते एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
हे एक वाक्य आहे जे यांचं नातं अगदी अचूकपणे सांगतं. प्रशासनाशिवाय दिशा नाही आणि व्यवस्थापनाशिवाय अंमलबजावणी नाही. विचार करा, कितीही भारी प्लॅन असला पण तो जर नीट लागूच झाला नाही तर त्याचा काय उपयोग? काहीच नाही. याचाच अर्थ काय तर हे दोघेही एकमेकांना पूरक आहेत, पार्टनर आहेत. शिक्षणाचा दर्जा खऱ्या अर्थाने सुधारायचा असेल तर आपल्याला एक उत्तम आर्किटेक्ट म्हणजेच प्रशासन आणि एक तितकाच कुशल बिल्डर म्हणजे व्यवस्थापन या दोघांचीही गरज आहे. जेव्हा हे दोघे मिळून काम करतील तेव्हाच एक मजबूत शिक्षण प्रणाली उभी राहू शकते. आणि जाता जाता एक प्रश्न जो विचार करायला लावणारा आहे, आपल्या आजूबाजूच्या शिक्षण व्यवस्थेत हे आर्किटेक्ट आणि बिल्डर खरंच एकमेकांशी ताळमेळ साधून काम करत आहेत का यावर नक्की विचार व्हायला हवा.